अकाउंट्स, बिल्स ऑफ एक्सचेंज, नेक्स्ट चॅप्टर नंतर नाही आठवत 27 और 28. तर मित्रांनो वर्ड प्रॉब्लेम चालू केल्यानंतर एक गोष्ट तर तुमच्या लक्षात आली असेलच की मित्रांनो स्पीड खूप स्लो झालेला आहे. गरजेचा आहे तो स्पीड स्लो करणं, कारण आपल्याला क्वांटिटीपेक्षा क्वालिटी जास्त महत्त्वाची आहे. आणि मित्रांनो आपण चाललोय आपल्या सिक्वेन्स प्रमाणे, बट कुठेतरी मला वाटतंय की तुम्ही थोडा अजून स्पीडअप करायची गरज आहे, डिफिकल्टी विचारण्याची गरज आहे. फोन नाही येत मला डिफिकल्टी विचारण्यासाठी एवढ्या 4-5 दिवसापासून. तर मित्रांनो विचारा, डिफिकल्टी विचारा. आय एनकरेज आस्किंग डिफिकल्टीज. आणि शक्यतो दुपारी 2 ते 4, 4:30-5 पर्यंत फोन करायचा टाळा. थोडासा मी मित्रांनो समाधी अवस्थेत असतो, तर हरकत नाही. आता आपण फ्रेंड्स पुढची कन्सेप्ट घेणार आहोत. तर आजची कन्सेप्ट खूप इम्पॉर्टंट आहे या कारणासाठी. नंबर 1 मित्रांनो की सोपी आहे, आपण अभ्यासलेली आहे लास्ट इयरला. नंबर 2 मित्रांनो परीक्षेमध्ये या टाईपचे प्रॉब्लेम्स फ्रिक्वेंटली विचारले जातात, त्याच्यामुळे व्यवस्थित लक्ष द्या. आता कन्सेप्ट तुम्ही ऐकून आहात. मागच्या वर्षी मित्रांनो आपण आपल्या बेसिक कन्सेप्टमध्ये शिकलेलो आहोत. आणि द कन्सेप्ट इज इन्सॉल्वन्सी ऑफ ड्रॉविंग. इन्सॉल्वन्सी ऑफ ड्रॉविंग किंवा आपल्या भाषेत सांगायचं झालं तर व्हेन ड्रॉविंग बिकम्स इन्सॉल्वंट. या इन्स्टॉलमेंटला मित्रांनो मागच्या वर्षी एक शब्द आपण अजून शिकलेलो होतो, ऐकला असेल ओके. दुसरा शब्द आहे बँकरप्ट. आता इन्स्टॉलमेंट म्हणजे कोण? इन्स्टॉलमेंटची ना मागच्या वर्षी सोप्या भाषेत आपण डेफिनेशन शिकलेलो होतो. द पर्सन्स हुज ॲसेट्स आर लेस दॅन हिज लायबिलिटीज इज नोन ॲज इन्स्टॉलमेंट. ज्या माणसाच्या ॲसेट्स त्याच्या लायबिलिटीज पेक्षा काय आहेत, कमी आहेत, त्या माणसाला इन्स्टॉलमेंट म्हणलं जातं सोप्या भाषेत. आता ना ही खूप टेक्निकल डेफिनेशन झाली. आपल्या भाषेत सांगायचं झालं तर एकदम लिगल डेफिनेशन, जड भाषा आहे. सोप्या भाषेत ज्याने पैसे बुडवले ना तो झाला इन्स्टॉलमेंट. मित्रांनो आपल्याकडे सध्या प्रॅक्टिकल लाईफमध्ये देण्यासाठी खूप सारे एक्झाम्पल्स आहेत मित्रांनो, फेमस आहेत. मित्रांनो नीरव मोदी आहे, त्याच्यानंतर विजय मल्ल्या आहे, लेटेस्ट मधलं एक्झाम्पल अनिल अंबानी आहे. समजलं का मित्रांनो? पैसे घेतात आणि मित्रांनो देतच नाही बँकेला परत. आणि मग मित्रांनो काय नाही, मग बँक त्यांच्या पद्धतीने प्रोसिजर करते. म्हणजे थोडक्यात हे काय झालं मित्रांनो, इन्स्टॉलमेंट झाले, कर्ज बुडवे झाले. समजलं का? तर आपल्याकडे पण ही केस आहे की ड्रॉवी आता काय होणार आहे, कर्ज बुडवणार आहे. ठीक आहे. तर आता मी तुम्हाला पहिले ना इन्सॉल्वन्सीची प्रोसिजर सांगतो काय. ठीक आहे. परत आपले 2 मित्र आपल्या मदतीला आलेले. पहिला आहे मिस्टर ए, दुसरा आहे मिस्टर बी. तर आता काय होतं ते नेमकं लक्षात घ्या. एने बीला माल विकला, बीने याला ॲक्सेप्टन्स दिला वगैरे वगैरे. आता असं समजा की बाबा 50,000 रुपयांचा ॲक्सेप्टन्स दिलेला आहे बीने एला. ठीक आहे. आता ड्यू डेटला काय झालं, ड्यू डेट किंवा ड्यू डेटच्या अगोदरच काय झालं, कधी होऊ शकतं, ड्यू डेटला पण होऊ शकतं, ड्यू डेटच्या अगोदरला पण होऊ शकतं. एला अशी न्यूज आली, मी प्रॅक्टिकली काय होतं ते सांगतोय बरं तुम्हाला. एला अशी न्यूज आली की बीने काय केलेलं आहे, बी काय झालेलं आहे, इन्सॉल्वंट झालेला आहे. बीची कंपनी बुडाली, बीची कंपनी बंद झाली किंवा बीचा बिझनेस बंद झाला. म्हणजे तो काय झाला, कोर्टाच्या ऑर्डरप्रमाणे इन्सॉल्वंट डिक्लेअर झाला. कोर्ट ऑर्डर देतो इन्सॉल्वंट डिक्लेअर करायचं. आता एला ज्या वेळेस हे कळलं की तो बी काय झालेला आहे, इन्सॉल्वंट डिक्लेअर झालेला आहे, याचा अर्थ आता काय झाला माहिती आहे तुम्हाला, की आता हे बघा डिक्लेअर कोण करतं, इन्सॉल्वंट झालेला आहे, कोर्ट. म्हणजे आता जर एला पैसे रिकव्हर करायचे असतील तर ए आता बीला अप्रोच करू शकत नाही. बी इन्सॉल्वंट डिक्लेअर केलेलं आहे कोणी, कोर्टाने. आता एला मित्रांनो आता कोर्टाच्या रूल्स अँड रेग्युलेशन्स प्रमाणे रिकव्हरी करतो. म्हणजे या ठिकाणी सगळ्यात पहिला प्रॉब्लेम काय झाला की एचं
जे बिल्स रिसिवेबल होतं त्या बिल्स रिसिवेबलला आता काहीही अर्थ राहिलेला नाही. आता एवढं झालं की एचं जे 50,000 रुपये बी कडनं रिसिवेबल होतं ते आता काही कामाचं नाही. आता एचे पैसे बुडाले का? एचे पैसे बुडाले नाही. कसं असतं सांगतो मी तुम्हाला. बँक कोर्ट ज्यावेळेस कोणालाही इन्सॉल्वंट डिक्लेअर करते ना त्यावेळेस कोर्ट काय करते, एक ऑफिसर अपॉइंट करते. त्या ऑफिसरला म्हटलं जातं लिक्विडेटर. त्या ऑफिसरला काय म्हटलं जातं? लिक्विडेटर. हा तुमच्या सिलेबसमध्ये नाही, त्याच्यामुळे तुम्ही लिक्विडेटर हा शब्द लक्षात ठेवा. नाही लक्षात आला तर ऑफिसर लक्षात ठेवा. कोर्ट काय करतो, एक ऑफिसर अपॉइंट करतो. हा ऑफिसर काय करतो, ड्रॉवी म्हणजेच मिस्टर बी ची जेवढ्या ऍसेट्स असतील, हा ऑफिसर काय करतो, ड्रॉवीच्या म्हणजे मिस्टर बी च्या जेवढ्या ऍसेट्स असतील तेवढ्या सगळ्या ऍसेट काय करतो, विकतो. तेवढ्या सगळ्या ऍसेट्स काय करतो, विकतो. त्या ऍसेट मधून जेवढे पैसे काय होतात, रिकवर होतात. त्या ऍसेट विकून जेवढे पैसे काय होतात, रिकवर होतात. त्या रिकवर झालेल्या पैशांमधून तो काय करतो, त्याच्या जेवढ्या लायबिलिटीज आहेत तेवढ्या काय करतो, पेड करतो. समजलं? प्रोसिजर परत एकदा लक्षात घ्या फ्रेंड्स. ए बी, बी काय झाला, इन्सॉल्वंट झाला. याला कोणी इन्सॉल्वंट डिक्लेअर केलं, कोर्टाने डिक्लेअर. कोर्टाने नंतर काय केला, एक ऑफिसर अपॉइंट. हा ऑफिसर मित्रांनो काय काम करणार आहे, तो बीच्या म्हणजे ड्रॉवीच्या सगळ्या ऍसेट काय करेल, सोल्ड करेल. या ऍसेट विकून मित्रांनो 2 नंबरला काय होईल, त्याला काही अमाऊंट काय होईल, मिळेल, भेटेल. अमाऊंट रिकवर्ड. ती आलेली अमाऊंट मित्रांनो तो काय करेल, बीच्या म्हणजेच ड्रॉवीच्या ज्या काही लायबिलिटीज पेड करण्यात आहेत त्या पेड करण्यासाठी वापरेल. पण इथेच खरी गंमत आहे. इथे गंमत अशी आहे की याच्याकडनं रिसीव्ह झालेली जी अमाऊंट आहे, समजलं का, ती रिसीव्ह झालेली अमाऊंट आणि त्याच्या ज्या लायबिलिटीज आहेत या सेम अमाऊंटच्या नसतात. ती अमाऊंट रिकवर्ड जी असते ना ती नेहमी आपल्या लायबिलिटीपेक्षा काय असते, कमी असते. समजलं? म्हणजे तो त्याच्या ऍसेट विकून जेवढे पैसे येते ते लायबिलिटी पे करायला वापरतो, पण त्या लायबिलिटीज पूर्ण पे होत नाही. त्याच्या ऍसेट सगळ्या विकून झाल्या आणि आलेले पैसे त्याने दिले, पण त्याच्या लायबिलिटीज सगळ्या पेड होत नाही, कारण अमाऊंट रिकवर्ड ही नेहमी लायबिलिटी पेक्षा काय असते, कमी असते. मग हा जो डिफरन्स आहे हे झाले बांधे. हे काय झाले, बुडाले. ज्या लोकांनी त्याला पैसे दिलेले त्यांचे बुडाले. फॉर एक्झाम्पल आपण एक प्रॅक्टिकल एक्झाम्पल घेऊ. बीच्या मित्रांनो सगळ्या लायबिलिटीज होत्या 100 रुपये. किती, 100 रुपये. त्याचे ऍसेट विकून आले 70. मग अमाऊंट रिकवर किती झाली तुमची, 70. म्हणजे अमाऊंट रिकवर 70 आणि लायबिलिटीज 100. म्हणजे त्याने लोकांचे 30 रुपये काय झाले, बुडाले. समजलं? ही अवस्था असते. म्हणजे तुम्हाला त्याचे पूर्ण ऍसेट विकून पैसे जमा होईपर्यंत थांबावं. म्हणजे तुमचे पूर्ण पैसे बुडत नाही, पण तुमचे पूर्ण पैसे रिकवर पण होते. त्यातला जो पार्ट रिकवर होतो तो झाला, जो पार्ट रिकवर नाही झाला तो बुडाला. ज्याला आपण आपल्या भाषेत बॅकडेट म्हणतो. ज्याला आपण आपल्या भाषेत काय म्हणतो, बॅकडेट. मग आता या ठिकाणी मित्रांनो सिच्युएशन काय होतं माहिती आहे, ए आणि बी हे दोघं आहेत. ए ड्रॉवर आहे, बी ड्रॉवी आहे. ज्या क्षणाला मित्रांनो ए ला कळतं की बी इन्सॉल्वंट झालेलं आहे, त्या क्षणाला पहिली स्टेप एच्या लक्षात येतं की आता आपल्याकडे असणाऱ्या बीच्या नावाच्या बिल्स रिसिवेबलला काहीही अर्थ नाही, कारण आता कोर्ट किंवा तो ऑफिसर जी काही प्रोसिजर करेल त्याच्याप्रमाणेच त्याला पैसे मिळतील. त्याच्याकडे असणाऱ्या बिल्स रिसिवेबलला आता काहीही अर्थ नाही. त्याच्यामुळे एच्या बुकमध्ये अकाउंट्सच्या व्यू पॉईंटने जे पहिलं काम होईल ते म्हणजे बिल्स रिसिवेबल कॅन्सल, किंवा तुमच्या भाषेत झालं तर बिल्स रिसिवेबल आता काय झालं, डिसऑनर. आणि पुढची प्रोसिजर तुम्ही बघितली की ऑफिसर पैसे रिकवर करून तुम्हाला पे करेपर्यंत तुम्हाला थांबावं लागेल. म्हणजे दुसरी जी मित्रांनो काय म्हणतात
एंट्री होईल किंवा जी प्रोसिजर येईल ती म्हणजे काय मित्रांनो, कॅश रिकवर्ड फ्रॉम रॉबीज इस्टेट. रॉबीच्या इस्टेटमधून मित्रांनो तुम्ही काय केली, कॅश रिकवर. समजलं? म्हणजे ही पूर्ण प्रोसिजर आहे आणि या दोन एंट्रीज आज आपल्याला काय करायच्या आहेत, शिकायच्या आहेत. या दोन एंट्रीज किंवा या दोन कन्सेप्ट समजून घेण्यासाठी लागणारी सगळी थिअरी मगाशी आपण बघितली, कन्सेप्ट पाहिल्या. आता त्याच्या जर्नल एंट्रीज पाहतात. जर्नल एंट्रीज अतिशय सोप्या आहेत मित्रांनो, एक फार त्याच्यासाठी आपल्याला क्लास करून घ्यायची गरज नाही आहे. त्यातली सगळ्यात पहिली जर्नल एंट्री आपण पाहणार आहोत इन द बुक्स ऑफ ड्रॉवर आणि इन द बुक्स ऑफ ड्रॉविंग. ठीक आहे, तर पहिले ट्रान्झॅक्शन समजून घ्या. इन्सॉल्वन्सी ऑफ ड्रॉवी किंवा व्हेन ड्रॉवी बिकम्स इन्सॉल्वंट किंवा त्याला सिमिलर वर्ड बँकरप्ट. पेपरला दोन पैकी कोणतेही येऊ शकतं. तर आता ड्रॉवी बँकरप्ट झाला किंवा इन्सॉल्वंट झाला तर एला समजून गेलं काय, ड्रॉवी बँकरप्ट झाला याचा अर्थ मित्रांनो त्याचं बिल काय झालेलं आहे, बिल समजलं झालेलं. तो बँकरप्ट झाला, आता तो काय पैसे देणार नाही, पैसे कोर्ट देणार. याचा अर्थ काय झाला मित्रांनो, त्याच्या ताब्यात असणारं जे बिल आहे ते काय झालं मित्रांनो, डिसऑनर. पण ड्रॉवी इन्सॉल्वंट झाला याचा अर्थ बिल डिसऑनर झालेला आहे. तर तुम्हाला मित्रांनो ड्रॉवरच्या बुकमध्ये जी एंट्री करायची ती कसली करायची, बिल डिसऑनर. सो बिल डिसऑनरची एंट्री मित्रांनो, आपली बिल रिसिवेबलची एंट्री आहे. बिल्स रिसिवेबल आलं, बिल्स रिसिवेबल दिलं, ड्रॉवीने दिलं, क्रेडिटने दिलं. हीच एंट्री आपण मित्रांनो डिसऑनर करताना काय करतो, रिव्हर्स करतो. म्हणजे इन्सॉल्वन्सीची एंट्री काही येईल, ड्रॉवी अकाउंट डेबिट, त्याच्याकडनं घेणं वाढलं, डेबिट ॲसेट प्लस आहे ना, टू बिल्स रिसिवेबल, करेक्ट, क्रेडिट ॲसेट मायनस तुमची मित्रांनो ॲसेटची किंमत काय झालेली, कमी झालेली. एंट्री एक्सप्लेन करायची गरज नाही, ही आपली रेग्युलर डिसऑनरची एंट्री. सेम याची एंट्री मित्रांनो ड्रॉवी काय करतो, ड्रॉवी ॲक्सेप्टन्स दिल्याची एंट्री काय करतो मित्रांनो, ड्रॉवर अकाउंट डेबिट टू बिल्स पे. आता हीच एंट्री आपल्याला काय करायची, रिव्हर्स करायची. बिल्स पेएबल अकाउंट डेबिट, डेबिट लायबिलिटी मायनस टू ड्रॉवर अकाउंट. ड्रॉवरला काय झालेलं, देणं वाढलेलं, देणं वाढलेलं, क्रेडिट लायबिलिटी. तर फ्रेंड्स इथे पहिली स्टेप झाली, जेव्हा त्याला कळतं की ड्रॉवी इन्स्टॉलमेंट करायला तो पहिली एंट्री पास करणार, ती म्हणजे काय, बिल इन्स्टॉलमेंटची. आता मित्रांनो पुढची स्टेप, जे काही तुमचे बिलाचे पैसे येणार आहेत ते तुम्हाला कोर्टाच्या प्रोसिजरप्रमाणे मिळणार. सगळ्यांनी थोडे थोडे तेवढे मिळाले तेवढे मित्रांनो जय श्रीराम म्हणून ॲक्सेप्ट करायचे आणि राहिलेले पैसे सोडून द्यायचे. सोडून दिले म्हणजे काय करायचं, म्हणजे आपली दुसरी मित्रांनो जे ट्रान्झॅक्शन आहे ते काय असतं, वेन सम अमाऊंट इज रिकवर्ड फ्रॉम ड्रॉवीज इस्टेट. वेन सम अमाऊंट इज रिकवर्ड फ्रॉम ड्रॉवीज इस्टेट याचा अर्थ काय झाला, तुम्ही ड्रॉवीजची इस्टेट विकली आणि त्याच्यातनं काही अमाऊंट रिकवर केली. तुम्ही मला सांगा, तुम्ही ड्रॉवीची इस्टेट विकली, समजा 100 रुपये घेणं होतं, विकले 70 आले. 70 कसे आलेले असणार, कॅशमध्ये. म्हणजे पहिलं अकाउंट कोणतं येईल, कॅश, बरोबर आहे. पहिलं अकाउंट कोणतं येईल मित्रांनो, कॅश अकाउंट डेबिट. कॅश किंवा तुम्ही तिकडे कॅशच्या ठिकाणी बँक अकाउंट डेबिट सुद्धा वापरू शकता. कोणत्या नियमाप्रमाणे, डेबिट वॉट कम्स इन. कोणत्या रूलप्रमाणे मित्रांनो, डेबिट वॉट कम्स इन. सगळे पैसे रिकवर होतात का, नाही. राहिलेले पैसे काय झाले, बुडाले. पैसे बुडाले तर त्याला आपण आपल्या भाषेत काय म्हणतो, बॅटेड. म्हणजे पुढचं येईल बॅटेड अकाउंट डेबिट. डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. टू, कोणाची कृपा, कॅश कोणी दिली, ड्रॉवी. टू ड्रॉवी अकाउंट, क्रेडिट द गिव्हर, क्रेडिट द गिव्हर. एंट्री परत समजून घ्या मित्रांनो. सी, तुमच्याकडे कॅश आली, डेबिट वॉट कम्स इन, कॅश अकाउंट डेबिट. राहिलेले पैसे तुमचे बुडाले, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, बॅटेड अकाउंट डेबिट. आणि कोणी दिली कॅश, कोणी दिलं बॅटेड तुम्हाला, ड्रॉवी. सो टू ड्रॉवी अकाउंट, क्रेडिट द गिव्हर. खूप सारे लोकांचा इकडे प्रॉब्लेम काय होता माहिती आहे का तुम्हाला, खूप सारे लोक आहे ना मित्रांनो, इथे टू ड्रॉवी अकाउंटच्या ठिकाणी टू बिल्स रिसिवेबल अकाउंट
हे चुकीचं आहे. मित्रांनो तुम्ही बिल्स रिसिवेबल ऑलरेडी इकडे बघा, बिल्स रिसिवेबल ऑलरेडी तुम्ही इकडे कॅन्सल केलेले आहे. हे बिल्स रिसिवेबलचे पैसे तुम्ही ड्रॉवीच्या नावाने दाखवले, इकडे बिल्स रिसिवेबल ड्रॉवी अकाउंट तुम्ही त्याच्या पर्सनल इस्टेटमधून मित्रांनो पैसे रिकवर करतायत ना. सो इथे बिल्स रिसिवेबल घेणार आणि इथे ड्रॉवी अकाउंट. आता हे पैसे रिकवर झाले, कॅश आली, पैसे बुडाले, काउन्सिल डेबिट ऑल एक्सपेन्स अँड लॉसेस ड्रॉवीने दिले, क्रेडिट दिले. आता याची एंट्री ड्रॉवीच्या बुकमध्ये काही सी. आता ड्रॉवी सांगताना काय सांगेल, ड्रॉवरला दिलं, तो सांगेल ड्रॉवरला दिलं. सो ड्रॉवर अकाउंट डेबिट कोणत्या रूल प्रमाणे, डेबिट द रिसिव्हर, डेबिट द रिसिव्हर टू कॅश ऑब्लिक बँक अकाउंट, कॅश तर कॅश, बँक तर बँक, टू कॅश ऑब्लिक बँक अकाउंट क्रेडिट व्हॉट गोज आउट, क्रेडिट व्हॉट गोज आउट. ठीक आहे, इकडे लक्ष द्या, हे फार महत्वाचं आहे. टू deficiency account, to deficiency account, credit all incomes and gains. हे थोडंसं कन्फ्युजन आहे तुम्हाला एवढं कळलं की ड्रॉवीने ड्रॉवरला पैसे दिले, सो ड्रॉवरला मिळाले, डेबिट द रिसिव्हर, ड्रॉवर अकाउंट डेबिट, कॅश गेली टू कॅश अकाउंट. आता इकडे टू डेफिशियन्सी अकाउंट, क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. याचं लॉजिक कसं आहे, सी मी तुम्हाला एक सिंपल सांगतो. मी जर का बोललो की माझे पैसे बुडाले, तर तुम्ही सांगताना काय सांगाल, मी पैसे बुडवले. मी जर का सांगतोय माझे पैसे बुडाले, तो माझा लॉस झाला, तर तुम्ही सांगताना काय सांगाल, मी त्याचे पैसे बुडवले, मी त्याचा तेवढा लॉस केला. म्हणजे तुमच्या दृष्टीने तुमचा पैसा तेवढा वाचला, म्हणजे ते तुमचं काय झालं. सो तुम्ही असं नाही म्हणू शकत, पण टू बॅक डेट तुम्ही सांगताना काय सांगाल, माझा पैसा वाचला, किंवा उलट तेवढे पैसे माझे कमी पडले म्हणून आपण तिथे लिहितो टू डेफिशियन्सी अकाउंट. तुम्हाला द्यायची इच्छा होती, पण तुमचे पैसे तेवढे काय पडले, कमी पडले, म्हणून तुम्ही तिथे लिहिताना काय लिहाल, टू डेफिशियन्सी अकाउंट, क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. शेवटचं एक्सप्लेनेशन परत लक्षात घ्या. हा सांगताना काय सांगतो, कॅश आली, कॅश अकाउंट डेबिट, राहिलेले बुडाले, बॅड डेट अकाउंट डेबिट ऑफ एक्सपेन्स अँड लॉसेस, ड्रॉवीने दिले, क्रेडिट दिले. ड्रॉवी सांगताना काय सांगेल, ड्रॉवरला मिळालं, डेबिट द रिसिव्हर, टू कॅश, क्रेडिट गोज आउट. आणि राहिलेले पैसे द्यायची इच्छा होती, पण देता नाही आले, त्याच्यामुळे तेवढे पैसे आपले वाचले. टू डेफिशियन्सी अकाउंट, क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. तर कधीही इन्स्टॉलमेंटचं जर का मित्रांनो पेपरला प्रॉब्लेम आला, तर पहिले लक्षात ठेवायचं, तो इन्स्टॉलमेंट झाला, याचा अर्थ सगळ्यात पहिले मित्रांनो काय झालं, त्याचा असणार बिल डिसऑनर झालं. सो पहिली एंट्री जी आहे ती येईल बिल डिसऑनरची. आणि नंतर कधी लक्षात इन्स्टॉलमेंट झालं म्हणजे पहिले काय झालं, बिल डिसऑनर. पहिले बिल डिसऑनरची एंट्री करायची, कॅश रिकव्हरची. तर फ्रेंड्स, आय होप तुम्हाला हे समजलेलं आहे. याचे रिलेटेड प्रॉब्लेम्स आपण घेणारच आहोत पुढे. आता आपल्याला जास्तीत जास्त प्रॉब्लेम्स प्रॅक्टिस करायचे आणि जास्तीत जास्त मित्रांनो काय करायचं आहे, अभ्यास करायचा आहे. सो मित्रांनो, वेळ वाया घालवू नका. लॉकडाऊन सुट्टीसाठी नाही आहे, परत एकदा सांगतो. बाकी आय होप तुम्ही मित्रांनो व्हिडिओ रेग्युलर पाहत आहात आणि अभ्यास करत आहात. लवकरच भेटू, तोपर्यंत घरात राहा, सुरक्षित.